इतिहासात अनेक राजे राण्या होऊन गेल्या, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या पलीकडे जातात. त्यांचं कार्य, त्यांची विचारसरणी आणि त्यांचा त्याग आजही आपल्याला प्रेरणा देतो. अशाच अजरामर व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे एक साधे, धार्मिक व्यक्ती होते. जरी स्त्रियांच्या शिक्षणाला समाजात मान्यता नव्हती, तरी त्यांनी आपल्या मुलीला लिहायला वाचायला शिकवलं, धर्मग्रंथ सांगितले आणि सेवा, त्याग, करुणेची बीजं पेरली. माणकोजी शिंदे नेहमी म्हणत, "बाळा, धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, ती असते दिनांची सेवा." कधीतरी गावात आलेल्या मल्हारराव होळकरांच्या नजरेस ही छोटी अहिल्या पडली. त्यांनी तिचा विवाह आपल्या पुत्राशी खंडेराव होळकरांशी लावून दिला. खंडेराव एक धाडसी योद्धा होते. अहिल्याबाईंच्या शांत स्वभावाने त्यांचंही प्रेम जिंकलं. मल्हाररावांनी या सुनेत काहीतरी वेगळं पाहिलं आणि तिला राजकारण, प्रशासन, युद्धकला यात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मल्हारराव होळकर म्हणत, "हिच्यात एक सत्ताधीश नाही, एक सत्तेसाठी सजलेली सेवेची मूर्ती दिसते." युद्धात खंडेराव वीरगतीला गेले. काही वर्षात मल्हाररावांचंही निधन झालं आणि त्यांचा एकुलता एक मुलगा मालेवारही अल्पायुषी ठरला. एका स्त्रीने सगळं गमावलं, पती, सासरे, पुत्र, पण ती ढासळली नाही. उलट तिनं स्वतःच्या दुःखातून हजारोंचं दुःख हलकं केलं. 1767 मध्ये अहिल्याबाईंनी स्वतः गादीवर बसून इंदूरच्या प्रजेची धुरा उचलली. त्यांच्या कारकिर्दीत न्याय, धर्म, कला आणि समाजहित यांचा संगम झाला. काशीचं विश्वनाथ मंदिर असो, द्वारका, सोमनाथ, रामेश्वर, त्यांनी शेकडो मंदिरे उभारली. गावागावात विहिरी, धर्मशाळा, घाट, पूल आणि रस्ते बांधले. दरबारात दररोज न्यायनिवाडा करत आणि अत्याचारग्रस्तांसाठी उभ्या राहत. अहिल्याबाई नेहमी म्हणत, "राजगादी ही अलंकार नाही, ती जबाबदारी आहे जनतेच्या जीवनाची." अहिल्याबाई फक्त धार्मिक किंवा राजकीय नेत्या नव्हत्या, त्या एक दूरदर्शी अर्थशास्त्रतज्ज्ञही होत्या. त्यांनी हस्तमाग उद्योगांना चालना दिली. इंदूर आणि महेश्वरमध्ये वस्त्रनिर्मिती केंद्र स्थापन केली. महेश्वरी साड्या याच काळात प्रसिद्ध झाल्या. सौंदर्य, टिकाऊपणा आणि कौशल्य यांचा संगम. आजही महेश्वरी साडी हा एक दर्जेदार वस्त्र परंपरेचा मानबिंदू आहे, ज्याचं श्रेय जातं अहिल्याबाईंच्या उद्योजकतेला. त्यांनी दिलेला वारसा, सेवा, निष्ठा आणि न्याय आजच्या भारतात आदर्श म्हणून टिकून आहेत. ती राणी होती, पण मुकुट नव्हता तिचा अभिमान. ती न्यायमूर्ती होती, पण क्रौर्य नव्हतं तिचं शस्त्र. ती उद्योजिका होती, पण लाभ नव्हता तिचा हेतू. ती होती महाराणी अहिल्याबाई होळकर.